बारामतीचा विकास खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आता दिसला. विकास होऊन तर कित्येक वर्ष लोटले, परंतु ज्या पद्धतीने गुजरात मॉडेल देशापुढे आणून मोदीजींनी दिल्ली गाठली, त्याचप्रमाणे बारामतीचं मॉडेल दाखवून दादा मुख्यमंत्री होऊ शकले असते का हो? किंवा महाराष्ट्राने दादांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं का? ही संधी महाराष्ट्राने गमावली आहे का? तर दुर्दैव आहे. निदान बारामतीचा विकास बघून इतर नेत्यांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा आजवर का नाही सजवला? अर्थात बारामतीचा विकास तर जनतेच्या पैशातूनच झाला असेल ना, मग बारामतीकडे बघून इतर नेत्यांना कधीच काही जनाची नाही तर मनाची वाटली नसावी का? आता सर्वांना बारामतीचा विकास दिसतो आहे, दादांची शिस्त दिसते आहे, त्यांच्या टायमिंगच्या चर्चा होत आहे. जे लोक भाऊक होऊन शोक प्रस्ताव मांडतायत त्यांनी तर इतर पल्हाड लावण्यापेक्षा दादांनी जशी बारामती घडवली तसा संपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचा प्रण करायला पाहिजे, शपथ घ्यायला पाहिजे. हीच खरी श्रद्धांजली मानायला पाहिजे. बारामतीसारखा विकास विदर्भात का नाही होऊ शकत? मराठवाडा झालाय का पूर्ण विकसित? त्या बीड जिल्ह्यातली गुंडागर्दी, त्या परळीचा हिंसाचार थांबवून तिथे बारामती मॉडेल उभं करावं का? आणि त्यानंतर खरं तर प्रत्येक आमदाराने आपापले कान धरून दादांच्या तसबिरीपुढे उभं राहायला पाहिजे आणि नंतर त्यांच्या स्मारकाच्या गप्पा हाणायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी खूप छान शब्दात आपला शोकप्रस्ताव व्यक्त केला. ते म्हणाले, एखाद्या माणसाला आपण किती बदनाम करायला पाहिजे? एकंदरीत हा राजकारणातला नीचपणा केव्हा संपेल असाच त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. अर्थात कामाचा माणूस, शिस्तीचा माणूस, धडाडीचे दादा, एकच वादा, अजित दादा, ह्या उपमा प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांच्या नावापुढे लागायला पाहिजे ना. खऱ्या अर्थाने हीच श्रद्धांजली दादांसाठी योग्य राहील असं मला वाटतं. पण कशाचं काय? 12 महिने आणि 13 काळ काय तर फक्त निवडणुका, वर्षानुवर्षे फक्त निवडणुकाच होताना आपण बघतो आहे. 12 महिन्यातून 11 महिने तर यांच्या गळ्यात पक्षाचाच दुपट्टा दिसतो. मग त्यांच्या भाषणात आपल्याला दुसरं काय दिसणार? तेच नेहमीप्रमाणे निवडणूक आली की ढिगभर आरोपांची बगबग बगबग बगबग. ते ऐकून मग आपल्याजवळ कोणते धंदे उरले आहेत? एकच धंदा, बेदम टाळ्या वाजवा आणि त्यांच्या फुकट सभा गाजवा. याशिवाय आपल्याजवळ तरी दुसरा कोणता धंदा आहे? फार तर चाराण्याचा चिवडा आणि बाराण्याची दारू, एक पाव मटण खाऊन ईव्हीएमचं बटन दाबल्यावर प्रश्न कुणाला करणार? संपला आपला विषय. आपले मुद्दे गेले खड्ड्यात. इकडे बेरोजगारीचा वंट्याधार, कापूस 7,000, सोयाबीन 4,000, उरलं सुरलं पावसानं बेजार. तरीही आपल्याला आपलीच काळजी का नाही? तर सरकारने तुमची नीट सोय करून ठेवली आहे. एसटीचं तिकीट फुकट, लाडकी बहीण फुकट, पीएमचे वेगळे, सीएमचे वेगळे, अंगावर वीज पडली, साप चावला तर डीएमचे वेगळे. मग काय पाहिजे आपल्याला? थोडासा आटा आणि 2 GB डाटा, पोटात 2 घास आणि मोबाईलचा टाइमपास. मंडळी, सरकारने महाराष्ट्र आळशी केला आहे आणि महाराष्ट्राने आपली बुद्धी गहाण ठेवली आहे. दादा 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 बस झालं. आदर्श घ्या आणि रडणं बंद करा, लढणं शिका. अजित दादांना श्रद्धांजली खऱ्या अर्थानं द्यायची असेल तर बारामती मॉडेल महाराष्ट्रभर उभं करा